मनातून. हो हो. पण ना देखील ना पाहिली अशा प्रकारची व्यक्ती आज या देवेंद्राच्या नजरेसमोर. सांगा कोण अशी व्यक्ती आपण? व्यक्ती कोण हे नक्कीच सांगेल, पण सांप्रत माझं कर्तव्य मला राहिलं नाही आणि सांप्रतच्या मार्गाचा मार्गक्रमण मी करतोय. त्या मार्गातून एकच व्यक्ती जाऊ शकते. तद्वत माझा मार्ग सोडा, नाहीतर मृत्यूला रुकाल एवढा लक्षात ठेवा. तू कुणी का असेना, पण सांप्रत हा मार्ग जातोय तो माझा मार्ग तुम्ही अडवू नका आणि माझा मार्ग मोकळा करा. ही कळकळीची विनवणी. असंभव. पितृदेवतेनं थोर इच्छेला मला इथपर्यंत पाठवलंय. पितृदेवतेची इच्छा जोपर्यंत पूर्ण करत नाही तोपर्यंत हा मार्ग मी सोडणार नाही. अरे अर्धा भाग तुझा जर का पाहिला असेल तर सांप्रत एका वानराप्रमाणे भासतोय आणि दुसरा भाग कुठेतरी मनुष्याप्रमाणे भासतोय. आगळी वेगळी सोंग धारण करणारा तू एक बळीरूपी दिसतोय. कुणी का असेना माझा मार्ग द्यायची रोखण्याचा प्रयत्न करतोय. जर का तुझ्या अंगी शौर्य सामर्थ्य असेल ये माझ्याबरोबर तुझ्या सम्राट, तुझा काळ म्हणून या रणांगणी मी उभा आहे आणि ह्या रणांगणावर जोपर्यंत तुझा वध मी करत नाही तोपर्यंत तुला सोडणार नाही. म्हणून तुझं गावी हे तरी मला सांग रे, कोणत्या उदात्त हेतून तुझी पावलं पुढे वळताय? मग ऐक, महाशनी नावाने एक दैत्य नाचलाय. त्या दैत्यानं देवतांना सोडून पावलंय. एवढंच काय तर हरिहर पुत्र वृषकवी तुझ्या समोर आहे. हे देवा, मूर्तिमंत स्वरूपात दर्शन देण्यासाठी यावेळी हे ऋषकवी तुझ्या तत्पर ठरत आहे. हा त्रैलोक्य होता देव देवेंद्र तुझ्या चरणी नतमस्तक होतोय देवा. एकेकाळी शस्त्राने माझ्या समोर ठाकला गेलास आणि आता सांप्रत माझी माफी मागतोय. असा आहेस तरी कोण तू? देवा, सांप्रत मी कोण आहे? देवा, या स्वर्ग लोकाचा अधिपती कश्यप अदिती नंदन सुरेश अशी आमच्या देवाला संज्ञा. देवतांचा अधिपती देवेंद्र क्षमा असावी. पण देवा, तुम्ही माझ्या पायाशी काय लोटांगण घेतोय? त्याचंही कारण आहे. असं कोणतं? तुम्ही 33 कोटी देवतांचे अधिपती आहात. हे जर का मला पहिलंच कळलं असतं नाही तर हा प्रमाद घडला नसता. काही तरी कमी क्षमा असावी. देवतांचा अधिपती असलो असेल तरी तू एक देवतांचं रूप आहे. अर्थात यावेळी तुझा माझा वितंडवाद न करता तुझं आणि माझं ध्येय एक आहे. त्या महाजनी दैत्याचा
पाहिजे याच्यासाठी एकच करावं तुझं आणि माझं या विश्वाच्या ठाई मैत्रीचा आलिंगन याच्यासाठी ये मित्रा! जगात माहिती आहे. सर्वात श्रेष्ठ आहे. देवेंद्र महाराज होय एक सांगू इच्छितो हा या विश्वासमतात अनेक नाती आहेत बरोबर पण निस्वार्थी नातं कोणतं असेल तर ते मैत्रीचं आहे. आणि हेच नातं आम्हाला चिरकाल टिकून ठेवायचं आहे याच्यासाठी ध्येय अजूनही आम्हाला हाक देते उचलत्या पावलानं त्या महाशरीचा शेवट करण्यासाठी मित्र